मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक. मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका. शरद पवारांनी बोलावली मुंबई कार्यकारिणीची बैठक. थोड्याच वेळात वायबी सेंटरला बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये मनसे संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजप आक्रमक. मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरेंविरोधात भाजपचं सद्बुद्धी द्या आंदोलन. भाषेवरून राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप. तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं. बघा काय. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन. मात्र तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार असल्याचा थेट इशारा. दादांच्या भूमिकेवरून विरोधकांचा हल्लाबोल. जालन्यात अजित पवारांचा पोलिसांवर संताप. परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना समोर येऊ न दिल्यानं अजितदादा भडकले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार. सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगावामध्ये सभा. फडणवीसांच्या पुढील 8 दिवस प्रचार सभा. नंदुरबारमध्ये भाजप शिवसेनेत राजकीय वातावरण तापलं. अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना नेत्यांनी भाजपच्या उमेदवारांना धमकवल्याचा माजी खासदार हिना गावित यांचा आरोप. पिंपरी चिंचवडच्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप. पंकज भालेकर यांच्या 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाल्याचा भालेकर यांचा दावा. पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात मोठी कारवाई. उमरती गावात शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. 47 आरोपींना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त. अंबरनाथमध्ये उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक. अपघातात 4 मृत्यू, 5 जखमी तर अवघ्या 12 तासात त्याच ठिकाणी पुन्हा दुसरा अपघात. पुण्यातील नवले पुलावर प्रतिकात्मक दशक्रिया विधी. स्थानिकांकडून महामार्ग प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने विरोध. नवले पुलावर वाढत्या अपघातांमुळे स्थानिक आक्रमक. तर आघाडीमध्ये लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आणि भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईच्या कार्यकारिणीची एक बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत मनसेबाबत चर्चेची दाट शक्यता आहे आणि मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ अल्हाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरून काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या मामाचा मुलगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोध कसा आला, कशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. जामनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांनी गिरीश महाजनांना डिवचले. जामनेर शहरामध्ये दडपशाहीनं वंचितसह समविचारी पक्षांच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेले असं त्यांनी म्हटलंय. अजित पवार मतदारांना धमकी देत आहेत. निधी त्यांच्या हातामध्ये आहे म्हणून ते धमकी देत आहेत आणि त्यामुळे पारदर्शक निवडणुका होतील का हा प्रश्न आहे असं वडेट्टीवार म्हणाले. पैसे देऊन बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. निधी अजित पवारांच्या घरचा नाहीये, निधी करातून येतो आणि घरातून येत नाही असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. अजित पवार मतासाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी असं दानवे म्हणाले.
बीड नगर परिषदेची निवडणूक रंगात आलेली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिलाय। संदीप क्षीरसागर यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज असलेल्या राजू महुवाले यांनी ठाकरेंच्या पक्षाला रामराम केलाय। अकोला जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी 14 तर सदस्यत्वासाठी दाखल केलेल्या 95 उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीमधून माघार घेतली आहे। आता नगराध्यक्षपदासाठी 41 तर सदस्यत्वासाठी 717 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। मालेगाव कोर्टाच्या आवारामध्ये घुसून धुडगूस घातल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। स्थानिक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यात 3.5 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 10 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 11 नगराध्यक्षपदासाठी 86 उमेदवार तर 293 नगरसेवक पदासाठी 1430 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षांचे मारुती बनकर भाजपकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत। 2 टर्म नगराध्यक्ष राहिलेल्या 73 वर्षीय मारुती बनकर यांनी शहाजी बापू पाटील यांना आव्हान दिलं आहे। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीमधील भाजप अनधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे। आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये शहरातून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले आणि रॅली काढून शहरातल्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर नगर परिषदेमध्ये भाजपचे नेते निलेश ताजणे यांनी बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यांची उमेदवारी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे। नांदगाव नगर परिषदेच्या 20 पैकी शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर आमदार सुहास कांदे यांनी यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलंय। नगर परिषदेच्या 100 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच नगरसेवक बिनविरोध निवडून आले। वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या रेसमधून अनेक दिग्गजांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे तसंच माजी नगराध्यक्ष लक्ष्मण इंगोले यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आणि त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीमधील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। राजगुरुनगर परिषदमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष आमनेसामने निवडणूक लढवत आहेत आणि महाविकास आघाडीने एकत्र येत आपला उमेदवार दिलेला आहे। भाजपा, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना अध्यक्षपदासाठी आमनेसामने आले आहेत। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीमधील राजकारण तापलंय। काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केलेले जात आहेत आणि काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांनी एकमेकांवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केलाय। जव्हार नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 5 उमेदवारांपैकी 3 मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट तिरंगी लढत रंगणार आहे। जव्हार नगर परिषदेच्या 10 प्रभागातल्या 20 सदस्य संख्येसाठी 69 उमेदवार रिंगणात आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची शहरातून रॅली काढण्यात आली आहे। माघारीची मुदत संपल्यानंतर आता अज्ञातवासात गेलेले उमेदवार शहरात परत येताच उमेदवारांची ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली आहे। जळगावच्या धरणगाव नगरपालिका निवडणुकीत माघारीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा महाजन यांनी अर्ज मागे घेतल्यानं आता नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सामना होईल। भुसावळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे 3 उमेदवारी बिनविरोध निवडून आले आहेत। प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने निर्मल कोठारी, रमेश नागराणी आणि प्रीती मुकेश पाटील हे उमेदवार बिनविरोध निवडून आले। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवाराला दमदाटी केल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उघडल्यानं सध्या व्हिडिओ व्हायरल झालेला त्यात दिसत आहे। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सेलू मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आणि या अंतर्गत 20,000 स्क्वेअर फुटावर वोट फॉर सेलू अशी भव्य मानवी साखळी उभारण्यात आली। काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येणार असल्यानं ठाकरेंच्या सेनेपासून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत फारकत घेतल्याचं ठरवलंय आणि शरद पवार गटाची आणि काँग्रेसची पुढील आठवड्यात एक बैठक होणार आहे। त्याचवेळी शरद पवार गट ठाकरेंच्या सेनेबरोबर देखील चर्चा करणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत फुटणार की मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार याचा फैसला होईल।
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 20 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 129 हरकती सूचना प्राप्त झाल्यात। या सूचनांवर 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यामुळे 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग बदललेत आणि त्यामुळे अन्य प्रभाग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। दरम्यान 13 प्रभागांचे आरक्षण यंदा सलग तिसऱ्यांदा कायम राहिले आहे। त्यामुळे या प्रभागातील माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे। ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई जिल्ह्यातल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतींचं चित्र स्पष्ट झालं असून बहुतेक ठिकाणी नगराध्यक्षपदाकरता बहुरंगी लढत होणार आहे आणि काही मोजक्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणात सोडलेलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं सर्व निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। सिंधुदुर्गात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घराच्या पत्त्यावर बोगस मतदारांची नोंद सापडली आहे। मुस्लिम मतदार घरामध्ये राहत असल्याची नोंद सापडली आहे। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केली। वडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराचा जोर चांगलाच वाढलेला आहे। उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। भाजप, आरपीआय, शिंदे गटांना राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्यासाठी वडगाव मावळमध्ये भाजप, आरपीआय आणि शिंदे शिवसेना गटांना एकत्रित वज्रमुठ बांधली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली असून एकूण आता 32 उमेदवारांनी माघार घेतली आहे। त्यामुळे एकत्रित 39 अर्जांची माघार नोंदवली गेल्यानं 19 जागा बिनविरोध ठरलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदांसाठी एकूण 1632 उमेदवार रिंगणात उभे आहेत आणि यातून 555 उमेदवार नगरसेवक पदासाठी तर 77 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत।